नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण वजाबाकी आणि बेरजेची अशी उदाहरणं पाहणार आहोत। तर खूप सोपं आहे, फक्त चिन्हांचं जे खेळ आहे ते तुम्हाला समजला पाहिजे। त्यासाठी तुम्हाला ही आकृती बघणं गरजेचं आहे। बघा, सारखी चिन्ह म्हणजे अधिक अधिक असेल तर तुम्हाला तिथं बेरीज होणार आहे, वजा वजा असेल तरी बेरीज होणार आहे आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं येणार आहे, समजलं? आणि इथं वेगवेगळे चिन्ह, अधिक वजा असेल तर वजाबाकी, वजा अधिक असेल तर वजाबाकी आणि उत्तराला चिन्ह मोठी जी संख्या असेल त्या संख्येला कुठलं चिन्ह आहे ते उत्तराला चिन्ह येणार आहे। तर बघा, सारखी चिन्ह असेल, सारखी चिन्ह असतील तर बेरीज आणि वेगवेगळी असतील तर वजाबाकी, हे लक्षात ठेवायचं आहे। तर त्यावरून आता आपण काय करायचं आहे, आता पहिली दोन संख्या पाहायच्या आहेत, -12 आणि +4। तर 12चं चिन्ह वजा आहे, अधिकचं 4, या दोघांमध्ये वजाबाकी होणार आणि उत्तराला वजा चिन्ह येणार, कारण 12 ही मोठी संख्या आहे। तर इथं -8 म्हणजे 12 मधून 4 गेले, 8 राहिले आणि इथं पुढच्या जशाच तशा संख्या राहिल्या, -3 + 2 - 1। आता हे वजा वजा आहे म्हणजे या दोघात बेरीज होणार, सारखी चिन्ह आहेत, 8, 9, 10, 11 आणि उत्तराला वजाचं चिन्ह येणार, कारण 8ला वजाचं चिन्ह आहे, 8 ही संख्या मोठी आहे। +2 - 1, आता -11 + 2 हे वेगवेगळे चिन्ह आहेत, या दोघांमध्ये वजाबाकी होणार, -11 + 2, तर आपल्याला उत्तर येणार -9, कारण 11 ही मोठी संख्या आहे आणि तिचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा येणार आणि 11 मधून 2 गेले, 9 राहिले आणि हे -1 जसेच तसं। आता वजा वजा, आता आपल्याला अधिक बेरीज होणार आणि उत्तराला चिन्ह वजा येणार, तर 9 + 1 = 10, -10 आपलं उत्तर आलेलं आहे। खूप सोपं आहे, स्टेप बाय स्टेप उत्तर काढायचं आहे। पुढं 14 + 6, दोन्ही इथं पण चिन्ह कुठलंच नाही म्हणजे इथं बेरजेचं चिन्ह असतं, अधिकचं चिन्ह दिलं नाही दिलं काही नाही, फक्त कुठलं चिन्ह नाही म्हणजे आपण तिथं समजायचं की अधिकचं चिन्ह आहे। 14 + 6 = 14, 15, 16, 17, 18, 19, 20, -4 + 3, तर इथं अधिकचं चिन्ह आहे, 20 - 4 केल्यानंतर इथं 16 होतं आणि मोठी संख्या 20 आहे म्हणजे बेरजेचं चिन्ह याला येणार, +3, 16 + 3 = 17, 18, 19 आपलं उत्तर आलेलं आहे। पुढं 9 - 6, आता इथं अधिकचं चिन्ह आहे, वेगवेगळे चिन्ह आहेत, 9 मधून 6 गेले, 3 राहिले आणि 9 हे मोठा अंक असल्यामुळं 9चं चिन्ह इथं येणार आहे। 3 + 4 - 3 + 6, तर आता 3 आणि 4चं चिन्ह सारखे आहेत, अधिक अधिक, तर 3 + 4 7 होतं, -3 + 6, तर हे अधिक आहे, हे वजा आहे, वजाबाकी होणार, वेगवेगळे चिन्ह आहेत, 7 मधून 3 गेले, 4 येणार, 7चं चिन्ह येणार, +6, 6 आणि 4 = 10 आपलं उत्तर आलेलं आहे। इथं काही उदाहरणं सोडवलेली आहेत, -11 + 18, तर इथं वजाबाकी होते आणि उत्तर येतं 11, 18 मधून 11 गेले, 7 आणि 18 मोठी संख्या असल्यामुळं उत्तराला अधिकचं चिन्ह येणार, 27 - 14 13 येतं आणि 27 मोठा असल्यामुळं वजाचं 27चं चिन्ह उत्तराला येणार आणि इथं -19 + 15 - 27 बरोबर, आधी 19 आणि 15ची वजाबाकी होणार, वेगवेगळे चिन्ह आहेत आणि उत्तराला वजाचं चिन्ह येणार, 19 मधून 15 गेले, 4 राहतात आणि नंतर हे 27, 4, आता हे -27 जसंच तसं पुढं आलं, मग 4 आणि ह्या 27ला सारखी चिन्ह आहेत, वजा वजा बेरीज होणार आणि उत्तराला वजा चिन्ह येणार, -6 + 6 = 0, -6 - 6, इथं बघा वेगवेगळे चिन्ह आहेत, वजाबाकी होणार आणि इथं सारखी चिन्ह आहेत म्हणून बेरीज होणार, -12 आपलं उत्तर आलेलं आहे। तर बघा, अशा प्रकारे वजा अधिकचं तुम्हाला कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, सारखी चिन्ह असली तर बेरीज करायचं आणि वेगवेगळी चिन्ह असतील तर वजाबाकी करायची आहे आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे। तर गणित समजलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।